तर तिकडे धुळे शहरात देखील नालेसफाईची अक्षरशः पोलखोल झाली। धुळ्यातील अनेक भागामध्ये कचरा साचलेला आहे, तर नाल्यांमध्ये पाणी तुंबल्याने आजारांना आमंत्रण दिलं जातं। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। आपण पाहूया। मान्सून तोंडावर आहे। मान्सून पूर्व महानगरपालिकेच्या वतीने नागरी वस्तींमध्ये सोयी सुविधा केल्या गेल्या पाहिजेत। धुळे शहरामध्ये 7 मोठे नाले आहेत, तर जवळपास 14 छोटे नाले आणि इतर सांडवे देखील आहेत। शहरातील अनेक भागांमध्ये उंच सखल भागामध्ये ही नाले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान्सून तोंडावर आल्यानंतर देखील महानगरपालिकेच्या वतीने कुठलीही टेंडर किंवा कुठल्याही संस्थेला हे काम देण्यात आलेलं नाही आहे। नाले सफाई असतील, नाल्यांचं खुलीकरण असेल, हे मान्सूनपूर्व आधीच केलं गेलं पाहिजे। परंतु आता 20-25 दिवसावर मान्सून आहे, अवकाळी पाऊस देखील सुरू झालेला आहे। नागरिकांच्या घरात आता देखील पाणी काहीशा प्रमाणामध्ये पोहोचत आहे। पण पावसाळ्यांमध्ये अनेक वेळेस पाहायला गेलं तर नागरिकांच्या घरात पाणी शिरून पुराची परिस्थिती निर्माण होत असते। माझ्या पाठीमागे पाहू शकता, धुळे शहरातील हा सुशी नाला परिसरामधला हा जो काही भाग आहे, हा मोठा नाला आहे। या नाल्यात नागरिकांनी केलेल्या आरोपाप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलेलं होतं, या अतिक्रमणाचा मलबा या ठिकाणी पडला आणि ह्या मलब्यानंतर इथं पाणी साचत गेलं। वारंवार महानगरपालिकेला तक्रार करण्यात आली, परंतु तक्रार करून देखील महानगरपालिकेने ह्या नाल्यांचं खोलीकरण केलं नाही किंवा या नाल्यांमधली घाण जी असेल ती काढली नाही आहे। यामुळे आता यापुढे देखील बिकट परिस्थिती निर्माण होईल, असं यावेळेस नागरिकांनी यावेळेस सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन अझरसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।